नमस्कार मैत्रिणींनो, पुणेरी रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे. हे पराठे बनवायला अगदी सोपे आहेत आणि झटपट असे तयार होणारे आहेत. तर बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी सुरुवातीला बटाटा उकडून घ्यायचा आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून जिरा मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये बटाटा हातानेच कुस्करून घालायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, हळद आणि लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे. हळद आणि लाल तिखट चवीनुसार घाला किंवा मग तुम्ही लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचाही घालू शकता. परंतु लाल तिखट घातल्यामुळे थोडंसं तिखट कमी होतं आणि लहान मुलांनाही अगदी व्यवस्थित असं खाता येतं. हिरवी मिरची घातली की ती जास्त तिखट असेल तर अचानक खूपच तिखट असे हे पदार्थ होतात. त्यामुळे तुम्ही लाल तिखट वापरा. अशा पद्धतीने लाल तिखट घालून आणि वरतून चवीनुसार मीठ घालून बटाटा छान परतून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनिटभर हा गॅसवर ठेवायचा आहे आणि बटाटे व्यवस्थित मॅश करत करत हे परतायचे आहे. भाजी परतून झाल्यानंतर ती व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे. त्यानंतर मी या ठिकाणी कणिक मळून ठेवलेली होती. कणकेमध्ये अशा प्रकारची वाटी बनवायची आहे आणि थंड झालेली बटाट्याची भाजी अगदी बसन असा गोळा या कणकेमध्ये भरायचा आहे आणि व्यवस्थित कणकेचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि याचा पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित तोंड बंद करायचं आहे आणि छान असा पराठा आपण लाटून घेणार आहोत. हा पराठा चवीला एकदमच छान असा लागतो. त्याचबरोबर हा पराठा तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर, हिरव्या चटणीबरोबर किंवा नुसता तसाही खाल्ला तरीही छान लागतो. अशा पद्धतीने सुरुवातीला सैलसर हाताने हा पराठा लाटायचा आहे आणि बटाट्याची भाजी शक्यतो बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने सैलसर हाताने थोडं थोडं पीठ लावत आणि बाहेरच्या साईडने लाटत त्याला मोठा करत व्यवस्थित पराठा पातळ असा लाटून घ्यायचा आहे. आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच हा पराठा आपल्याला लाटायचा आहे. त्याचबरोबर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित छान गरम झाला की ज्याप्रमाणे आपण चपाती भाजतो त्याप्रमाणे दोन्ही साईडने हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि खाण्यासाठी तयार आहे बटाट्याचा मस्त असा चवदार पराठा. या ठिकाणी तवा तापलेला आहे. त्यावरती मी हा पराठा घालून दोन्ही साईडने भाजून घेते आणि त्यावर तुम्ही लोणी लावू शकता किंवा गावरान तूप किंवा तेलामध्येही हा पराठा तुम्ही भाजू शकता. थोड्याशा सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती, नंतर गॅस थोडा मोठा करून व्यवस्थित असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. खमंग असा हा पराठा तयार होतो. अशा पद्धतीने बटाट्याचा झटपट तयार होणारा पराठा तुम्ही घरी नक्की बनवा. कसा झाला हे कमेंटमध्ये सांगा आणि बटाट्याच्या पराठ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे यापुढे माझ्या ज्या रेसिपी येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या यूट्यूबच्या ॲपवरती दिसेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. दोन्ही साईडने मी तेल लावून पराठा छान भाजून घेतलेला आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तूप किंवा लोणी लावूनही तुम्ही भाजू शकता. अशा प्रकारे आपल्या बटाट्याचा पराठा तयार आहे. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.